हॅलो एव्हरीवन स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द बायोविजन हब, तुमचं बायोलॉजी लर्निंग प्लॅटफॉर्म. फ्रेंड्स, अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढचे सर्व लेक्चर हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज आपण सुरू करत आहोत एक इंटरेस्टिंग आणि वाईड टॉपिक म्हणजेच किंगडम प्लांटी अँड इट्स क्लासिफिकेशन. तर हा टॉपिक तुमच्या एक्झामसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण नेचर समजून घेण्यासाठी सुद्धा अत्यंत युजफुल आहे. प्लांट किंगडममध्ये आपल्याला दिसतंय की प्रिमिटिव्ह प्लांटपासून तर ॲडव्हान्स प्लांट म्हणजेच फ्लॉवरिंग प्लांट्सपर्यंतचा एक प्रवास. तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन त्यांची बॉडी स्ट्रक्चर असेल किंवा वॅस्क्युलर सिस्टीम असतील आणि सीड फॉर्मेशन असेल किंवा क्रिप्टोगॅमिक प्लांट्स आणि फनॅरोगॅमिक प्लांट्स यांच्यामधील सिम्पल एक्सप्लेनेशन. तर फ्रेंड्स, किंगडम प्लांटी म्हणजे सर्व प्लांटचं एक सुंदर घर, ज्या ठिकाणी सर्वच प्लांट्स जे युकॅरेटिक असतील आणि मल्टीसेल्युलर किंवा ऑटोट्रॉपिक असतात. म्हणजेच काय, तर युकॅरेटिक मीन्स सेल्समध्ये प्रॉपर न्यूक्लियस हा डेव्हलप झालेला असतो आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक सेल्स एकत्र येऊन पूर्ण प्लांटचं शरीर तयार होत असतं. किंवा ऑटोट्रॉपिक्स, आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात थ्रू द फोटोसिंथेसिस. म्हणजेच प्लांट हे सनलाईट किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा क्लोरोफिल पिगमेंट्स जे असतील यांचा यूज करून स्वतःचं अन्न बनवत असतात. तर जी लाईट एनर्जी असते ही कन्वर्ट होत असते इंटू केमिकल एनर्जीमध्ये. ओके, तर तुम्हाला समजलं असेल, हे प्लांट हे स्वतःचं अन्न तयार करत असतातच, पण ते आपल्याला काय ऑक्सिजन जे आहे ते बोनसमध्ये देतात. तर प्लांट सेलची काही वैशिष्ट्ये असतात, म्हणजे काही स्पेशल फ्यूचर आहेत. म्हणजे फर्स्ट वन असेल रिजिड सेल वॉल, जी सेलला शेप देण्याचं किंवा स्ट्रेंथ देण्याचं एक स्ट्रॉंग वर्क करत असते. किंवा क्लोरोप्लास्ट जे आहेत, तर क्लोरोप्लास्टमुळे प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस होत असते. आणि थर्ड पॉईंट असेल क्लोरोफिल. तर हा क्लोरोफिल जो आहे ते पिगमेंट्स असतात, ग्रीन रंगाचे असतात, कारण ते सनलाईट एनर्जी कॅप्चर करण्याचं मुख्य साधन असतात. मित्रांनो, जसं प्लांट सनलाईट कन्वर्ट करून एनर्जी बनवत असते, तसंच आपण नॉलेज कन्वर्ट करून सक्सेस मिळवू शकतो. तर किंगडम प्लांट म्हणजेच काय, तर ते अर्थवरील ग्रीन लंग्स असतात आणि त्यांचं एक महत्त्व असतं. हे प्रचंड युजफुल असतं आपल्यासाठी. म्हणजेच ते ऑक्सिजन सप्लाय करतात, फूड प्रोडक्शन करतात किंवा त्यांच्यापासून आपल्याला मेडिसिन मिळत असतं, शेल्टर देत असतात किंवा इन्व्हायरमेंट बॅलन्स करून ठेवण्याचं कामसुद्धा करत असतात. स्टुडंट्स, जगभरामध्ये 3 लाखापेक्षा प्लांट स्पीसीज असतात, म्हणजेच आहेत. आणि त्यांना समजून घेण्यासाठी सायंटिस्टनी काही क्रायटेरिया वापरलेले आहेत, म्हणजे ज्यावरून आपण प्लांट्स किंगडमची कॅटेगरीज बनवत असतो. यामध्ये 3 मुख्य क्रायटेरिया आहेत. ज्या प्लांट बॉडी असेल, प्लांट बॉडीचं ऑर्गेनायझेशन, त्यांची वॅस्क्युलर सिस्टीम आणि सीड फॉर्मेशन. तर सर्वप्रथम आपण बघतोय की प्लांट बॉडी. तर प्लांट बॉडी ही वेल डिफरन्शिएटेड आहे की नाही, म्हणजेच त्या प्लांट्सला आपण रूट, स्टेम किंवा लीव्ज हे प्रॉपर आहेत की नाही, ही किंवा काही प्लांट्स हे सिम्पल असतात, जसं अल्गी यासारख्या रूट, स्टेम आणि लीव्ज यांच्यामध्ये प्रॉपर डेव्हलप झालेले नसतात. तर काही प्लांट्स हे ॲडव्हान्स असतात, जसं की टेरिडोफाइट्स असतील किंवा जिम्नोस्पर्म असतील किंवा अँजिओस्पर्म असतील. यांच्यामध्ये प्रॉपर रूट्स, स्टेम आणि लीव्ज हे डेव्हलप झालेले असतात. आणि सेकंड क्रायटेरिया जो आहे तो वॅस्क्युलर सिस्टीम. तर वॅस्क्युलर सिस्टीम म्हणजेच काय, तर वॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे प्लांट्समधील ट्रान्सपोर्ट नेटवर्क असतं, ज्यामध्ये झायलीम आणि फ्लोएम प्रेझेंट असतात. तर झायलीम हे वॉटर आणि मिनरल कॅरी करण्याचं काम करत असतात. तसंच फ्लोएम जे आहेत ते फ्लोएम फूड आणि न्यूट्रियंट कॅरी करत असतात. आणि नॉन वॅस्क्युलर प्लांट जे आहेत
जसं ब्रायोफाइट्स यांच्यामध्ये काय झायलिम आणि फ्लोएम हे अब्सेंट असतात. किंवा वॅस्क्युलर प्लांट आहेत जसं की टेरिडोफाइट्स, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म यांच्यामध्ये प्रॉपर ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रेझेंट असते. तर स्टुडंट जसं ब्लड वेशल्स आपल्या बॉडीला सपोर्ट करत असतात तसंच वॅस्क्युलर सिस्टीमसुद्धा प्लांट्सला जगायला मदत करत असते. आणि थर्ड वन क्रायटेरिया म्हणजेच काय तर सीड फॉर्मेशन. तर सीड फॉर्मेशनमध्ये 3 टाईप्स असतात. फर्स्ट असेल नॉन सीड प्रोड्युसिंग प्लांट. आता नॉन सीड प्रोड्युसिंग प्लांट कोणते, ज्या झाडांना सीड्स तयार होत नसतात, म्हणजेच अल्गी हे पाण्यामध्ये असतात. आता मराईन वॉटरमध्ये असतील किंवा फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा ते असतात. किंवा ब्रायोफाइट्स असतील जे मोस प्लांट्स असतात आणि टेरिडोफाइट जे सॅडी प्लेसेसमध्ये ग्रोथ होत असतात. तर हे स्पोर्सने रिप्रोड्यूस करत असतात. या प्लांट्समध्ये सीड्स नसतात. सेकंड क्लास त्याच्यामध्ये बघितला तर नेकेड सीड्स. आता नेकेड सीड्स जे आहेत हे नेकेड सीड्स कोणत्या प्लांट्समध्ये दिसतील तर जिम्नोस्पर्म यामध्ये सीड्स जे असतात ते पण त्यांना काय फ्रूट्स नसतात आणि फ्लॉवरलेस प्लांट्स असतात. फॉर एक्झाम्पल सायकस प्लांट किंवा पाईन प्लांट. आणि थर्ड वन क्लासिफिकेशन असेल याच्यामध्ये तर अँजिओस्पर्म म्हणजेच काय तर फ्लॉवरिंग प्लांट ज्यांच्यामध्ये फ्लॉवर प्रेझेंट असतात आणि सीड जी असते ती फ्रूटमध्ये कवर झालेली असते. फॉर एक्झाम्पल मँगो प्लांट किंवा ॲपल प्लांट किंवा रोज प्लांट्स ज्यांच्यामध्ये सीड हे फ्रूट्समध्ये इन्क्लोज झालेले असते. ओके. अँड नेक्स्ट पॉईंट तर स्टुडंट्स जे जगामध्ये हजारो प्रकारचे प्लांट्स आहेत, हजारो प्रकारचे प्लांट्स जे आहेत त्यांना क्लासिफाय केलेलं नाही. तर जर आपण त्यांना क्लासिफाय केलंच नाही तर त्यांना आपल्याला ओळखता येणार नाही, आपण कन्फ्यूज होऊन जाऊ. म्हणून सायंटिस्टने प्लांट्स हे मेजर ग्रुप्समध्ये डिवाईड केलेले आहेत. म्हणजेच फर्स्ट वन असेल क्रिप्टोगॅम्स आणि सेकंड वन असेल फनेरोगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्स म्हणजेच काय तर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, नॉन सीड बिअरिंग प्लांट्स. अँड फनेरोगॅम्स मीन्स फ्लॉवरिंग प्लांट्स अँड सीड बिअरिंग प्लांट्स. ओके. तर क्रिप्टोगॅमिक प्लांट्स म्हणजे या प्रकारच्या प्लांट्समध्ये हिडन टाईपचे रिप्रोडक्शन होत असते. म्हणजे ते फ्लॉवरलेस असतात, त्यांच्यामध्ये फ्लॉवर हे नसतातच, तर सीडसुद्धा नसतात आणि हे प्लांट्स फक्त स्पोर्सने रिप्रोड्यूस होत असतात. तर दिस प्लांट्स इज अल्सो डिवायडेड इंटू 3 टाईप्स. आता जे क्रिप्टोगॅमिक प्लांट्स आहेत हे परत 3 टाईप्समध्ये डिवाईड होत असतात. फर्स्ट वन असेल थॅलोफायटा. तर थॅलोफायटामध्ये कुठले प्लांट्स येणार, अल्गी येणार. तर जी त्यांची जी बॉडी आहे, बॉडी जी असेल ती अगदी सिम्पल असेल, थॅलस लाईक असते. म्हणजेच आपण अशा प्रकारचे प्लांट्सला रूट्स, स्टेम आणि लीव्जमध्ये कन्वर्ट करू शकत नाही, म्हणजे डिफरन्शिएट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल असेल स्पायरोगायरा किंवा उलोथ्रिक्स आणि कारा. तुम्ही शैवालसुद्धा बघितले असेल, हे सुद्धा थॅलोफाइट्सचे एक्झाम्पल आहे. कारण की त्याला आपण डिफरन्शिएट करू शकत नाही की याच्यामध्ये रूट्स सेपरेट करू किंवा स्टेम सेपरेट करू किंवा लीव्स सेपरेट करू. ओके. आणि नेक्स्ट पॉईंट असेल की ब्रायोफाइट्स. तर ब्रायोफाइट्स म्हणजेच मोसेस प्लांट किंवा लिव्हरवर्ड्स. हे प्लांट्स जे असतात लँड्सवरती असतात पण वॉटरवरती डिपेंड असतात. म्हणजे प्लांट्सना स्पोर्स प्रॉपर काय रूट्स नसतात आणि रूटऐवजी त्यांना रायझोइड्स प्रेझेंट असतात. आता फॉर एक्झाम्पल फुनेरिया किंवा रिक्शिया किंवा मार्कॅन्सिया हे ब्रायोफाइट्सचे मोस्टली चांगले एक्झाम्पल आहेत. आता तुम्ही भिंतीवरती बघा, पावसाळ्यामध्ये भिंतीवरती मोस डेव्हलप होत असते, म्हणजेच काय फुनेरिया येत असतात. तर ब्रायोफाइट्स हे प्लांट्स जमिनीवरती सुद्धा येतात किंवा वॉटर निडेड सुद्धा असतात ते. आणि थर्ड वन असेल तर टेरिडोफाइट्स. तर टेरिडोफाइट म्हणजेच काय फर्न्स प्लांट्स. यांच्यामध्ये आपण रूट, स्टेम आणि लीव्ज जे आहेत यांना वेल
डिफरन्शिएट करू शकतो. म्हणजे त्यांची जी रूट्स आहेत किंवा स्टेम आहेत, लीव्ज आहेत, हे आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. आणि यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईपचे वॅस्क्युलर बंडल्स तयार होत असतात. आता तेच त्यांच्यामध्ये सीड येत नाही किंवा फ्लॉवर येत नाही, मग हे प्रोड्यूस कसे होत असतात, तर ते स्पोर्सने रिप्रोड्यूस होत असतात. फॉर एक्झाम्पल नेप्रोलिपिस प्लांट असेल किंवा सिलाजिनाला असेल किंवा ड्रायोप्टेरिस असेल. नेक्स्ट क्लास फनेरोगॅम्स. तर फनेरोगॅम्स म्हणजेच काय, ओपन रिप्रोड्युशन. म्हणजेच फनेरोग्राम्स म्हणजे विजिबल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असलेले प्लांट्स ज्यांच्यामध्ये फ्लॉवर्स असतात, ते सीड्स बनवतात. हे 2 सब कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होत असतात. फर्स्ट वन असेल जिम्नोस्पर्म, ज्यांच्यामध्ये नेकेड सीड्स प्लांट्स म्हणतो आपण त्यांना, किंवा सीड्स असतात पण फ्रूटमध्ये ते कवर झालेले नसतात. आणि लीव्ज जे असतात, यांची जी लीव्ज आहेत ते निडल लाईक लीव्ज असतात. फॉर एक्झाम्पल सायकस प्लांट असेल किंवा पायनस प्लांट किंवा जिंकगो. आणि सेकंड अँजिओस्पर्म. तर अँजिओस्पर्म प्लांट जे आहेत हे फ्लॉवरिंग प्लांट्स असतात, ज्यांच्यामध्ये सीड्स जे आहेत हे फ्रूटमध्ये इन्क्लोज झालेले असतात. फ्लॉवर्स त्याला अट्रॅक्ट पॉलिनेटर्स फ्लॉवर्स म्हणजेच काय, अट्रॅक्ट पॉलिनेटर्स, ज्यांच्यामुळे पॉलिनेशन झाल्यामुळे जे अँथर ट्रान्सफर होतात, पोलेन ग्रेन जे असतात ते ट्रान्सफर होत असतात अँथर टू स्टिग्मा. आणि नंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आणि सीड फॉर्मेशन होणार. ओके. फॉर एक्झाम्पल मँगो प्लांट असेल किंवा ॲपल प्लांट असेल, पी प्लांट असेल. तर प्लांट किंगडम जे आहे हे मेन 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेलं आहे. म्हणजेच नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, त्यांना आपण काय म्हणतो, क्रिप्टोगॅम्स. आणि सेकंड वन असेल फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजेच फनेरोगॅम्स. तर नॉन फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत ते त्यांच्यामध्ये परत डिवायडेशन होत असतात. फर्स्ट वन असेल थॅलोफाइट्स, आणि सेकंड वन असेल ब्रायोफाइट, अँड थर्ड वन असेल टेरडोफाइट्स. तर थॅलोफाइट्स इज ऑल्सो डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स, अल्गी किंवा बॅक्टेरिया किंवा फंगाय. आणि जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेले आहेत. फर्स्ट वन असेल जिम्नोस्पर्म, ज्यांच्यामध्ये सीड जे आहे ती नेकेड सीड्स असते. आणि अँजिओस्पर्म सेकंड वन आहे अँजिओस्पर्म. तर प्लांट्समध्ये जे सीड फॉर्मेशन होत असतं हे फ्रूट्समध्ये क्लोज झालेले असतात. नेक्स्ट स्लाइड इज थॅलोफायटा. तर थॅलोफायटा म्हणजेच असे प्लांट ज्यांची बॉडी ही वेल डिफरन्शिएट नसते. म्हणजेच त्यांना आपण रूट, स्टेम आणि ल्यूजमध्ये प्रॉपर डिफरन्शिएट करू शकत नाही. त्यांची बॉडी ही थॅलससारखी दिसते, म्हणून अशा प्रकारच्या प्लांट्सना आपण थॅलोफाइट्स म्हणून ओळखतो. तर ते कधी फिलामेंटस असतात. फॉर एक्झाम्पल असेल स्पायरोगायरा. तर ते कधी कॉलोनियल फॉर्म्समध्ये असतात, म्हणजेच वॉलवॉक्स असेल, तर कधी ब्रांच फॉर्ममध्ये आणि अनब्रांच फॉर्ममध्ये सुद्धा असतात. आता थॅलोफायटिक प्लांट्स जे आहेत हे बहुतेक ॲक्वाटिक म्हणजेच काय, पाण्यामध्ये आढळतात. फ्रेश वॉटरमध्ये स्पायरोगायरा किंवा उलोथ्रिक असते. तर काही जे स्पीसीज आहेत ह्या मराईन वॉटरमध्ये आढळतात, जे सी वॉटर आहे, समुद्राचं पाणी आहे, अशामध्ये काही ज्या अल्गी आहेत, थॅलोफाइट्स जे आहेत त्याच्यामध्ये आढळून येत असतात. फॉर एक्झाम्पल फ्युकस प्लांट असेल किंवा पॉलिशॅपने असेल. तर यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असल्यामुळे ते ऑटोट्रॉपिक असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तर थॅलोफायटाचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणजे काय, वॉलवॉक्स. तर वॉलवॉक्स जे आहे ते कॉलनी फॉर्ममध्ये आणि ग्रीन अल्गी असतात. मेनली ते एकमेकाला जॉईन झालेले असतात. सेकंड एक्झाम्पल असेल स्पायरोगायरा. तर स्पायरोगायरा हा फिलामेंटस टाईपचा असतो, ग्रीन कलरचा असतो, मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये आढळतो. यांच्यामध्ये स्पायरल अरेंजमेंट क्लोरोप्लास्ट असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, स्पायरोगायरा म्हणतो. आणि
थर्ड एक्झाम्पल असेल उलोथ्रिक्स, तर त्यांच्यामध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. हे सुद्धा ग्रीन कलरचे अल्गी असतात. नेक्स्ट असेल कारा, तर कारा म्हणजेच काय, ते स्टोन वर्ड्स असतात बिकॉज दे आर द कॅल्शियम डिपोजिशन. अँड नेक्स्ट एक्झाम्पल असेल फ्युकस, तर फ्युकस जे आहे ते ब्राऊन अल्गी असतात. आणि ही लास्ट वन एक्झाम्पल पॉलिशिपोनिया, तर पॉलिशिपोनिया हे जे आहेत हे रेड कलरच्या अल्गी असतात. नेक्स्ट स्लाइड इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थॅलोफायटा. तर फर्स्ट वन हॅबिटेट. हॅबिटेट म्हणजे ते कुठे आढळतात, तर हे प्लांट्स बहुतेक मोस्ट किंवा वेट प्रोसेसमध्ये आढळत असतात, कारण त्यांच्याकडे ट्रू रूट्स नसतात आणि वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजेच काय, झायलिम आणि फ्लोएम्स नसतात, जे प्लांट बॉडीला वॉटर मिनरल्स प्रोव्हाइड करत असतात. ओके. सेकंड पॉईंट असेल न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन मोस्ट ऑफ द थॅलोफायटिक प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात बाय द युजिंग ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट्स. बट काही एक्सेप्शन असतात, म्हणजेच फंगस जे आहे, बुरशी, ज्यांना आपण हेटरोट्रॉपिक म्हणतो, कारण की ते डिपेंड्स असतात अदर स्पीशीजवरती. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असेल रिजर्वर फूड मटेरियल. आता यांच्यामध्ये रिजर्व फूड मटेरियल जे आहे ते फोटोसिंथेसिस नंतर ग्लुकोज तयार होत असतो आणि थोडं मेडिसिन यूज होत असतं. म्हणजेच बाकीचे स्टार्च फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होत असतात. म्हणजेच काय, तर थॅलोफायटिक प्लांट्समध्ये रिजर्व फूड मटेरियल हे स्टार्च फॉर्ममध्ये तयार होत असतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स असेल सेल वॉल. तर प्रत्येक सेलच्या भोवती सेल्युलोज किंवा वॉल असते आणि हे प्लांट लाईक कॅरेक्टर दाखवतात. नेक्स्ट वॅस्क्युलर टिश्यूज. आता वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजे काय, तर अनलाईक हायर प्लांट्समध्ये झायलिम आणि फ्लोएम जे प्रेझेंट असतात, ते अशा प्लांट्समध्ये झायलिम आणि फ्लोएम्स अब्सेंट असतात, म्हणून ते कंडिशनल प्रिमिटिव्ह पद्धतीने डिफ्यूज होत असतात. अँड नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज सेक्स ऑर्गन. सेक्स ऑर्गन्स किंवा रिप्रोडक्शन. तर यांच्यामध्ये सेक्स ऑर्गन हे सिम्पल आणि युनिसेल्युलर असतात, म्हणजे सिंगल सेल्सपासून तयार झालेले असतात. फर्टिलायझेशन नंतर इम्ब्रिओ फॉर्मेशन होत नसतो, म्हणजेच हायर प्लांटसारखं ते ॲडव्हान्स डेव्हलप झालेले नसतात. नेक्स्ट स्लाइड इज ब्रायोफाइट्स. तर ब्रायोफाइट्स मीन्स मोस्ट प्लांट. तर याची जी प्लांट बॉडी आहे, इन ब्रायोफायटिक प्लांट्स द वॅस्क्युलर टिश्यूज नसतात, म्हणजेच झायलिम आणि फ्लोएम्स हे अब्सेंट असतात. जसं आपण अल्गीमध्ये बघितलं, झायलिम आणि फ्लोएम्स हे टोटली अब्सेंट असतात, तसेच ब्रायोफाइट्स प्लांट्समध्ये सुद्धा वॅस्क्युलर टिश्यूज जे आहेत हे अब्सेंट असतात, पण त्यांच्याकडे रूट लाईक स्ट्रक्चर किंवा स्टेम लाईक स्ट्रक्चर, लीप लाईक स्ट्रक्चर हे प्रेझेंट असते. हे स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर ट्रू रूट्स किंवा ट्रू स्टेम आणि ट्रू लीव्स नसतात, पण त्यांच्यासारखे ते काय करतात, फंक्शन करत असतात. हॅबिटेट बघितले तर ब्रायोफायटिक प्लांट्स हे टेरेस्ट्रियल प्लांट्स असतात, पण ते रिप्रोडक्शन होण्यासाठी नेहमी पाणी लागत असते, म्हणून ते नेहमी ह्युमिड फेवरेबल कंडिशनमध्ये ग्रोथ होत असतात. म्हणून त्यांना आपण ॲम्फिबियन प्लांट्स किंगडम असे म्हणून सुद्धा ओळखतो. जास्तीत जास्त जे स्पीशीज आहेत ह्या मोस्टली सेडी प्लेसेसमध्ये आढळतात. आणि ब्रायोफाइट्स प्लांटचे जर क्लासिफिकेशन बघितलं तर क्लासिफिकेशनमध्ये ते 3 मेनली कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेले असतात. फर्स्ट वन असेल मोसेस प्लांट. तर मोसेस प्लांट्स जे आहेत ते फुनेरिया असेल किंवा स्पॅग्नम असतील. आणि सेकंड वन असेल लिव्हरवर्ट्स. तर लिव्हरवर्ट्सचं एक्झाम्पल असेल मार्कॅन्सिया. अँड थर्ड वन असेल हॉर्नवर्ट्स. हॉर्नवर्ट्सचं एक्झाम्पल जे आहे ते अँथोसिरस. ओके. नेक्स्ट स्लाइड इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफाइट्स. इन ब्रायोफायटिक प्लांट्स देर आर रूट सिस्टीम्स आर अब्सेंट, म्हणजे ट्रू रूट्स अब्सेंट असतात. ब्रायोफाइट्सकडे ट्रू रूट्स नसतात, त्याऐवजी रायझोइड्स असतात जे प्लांट्सला सरफेसवरती अँकर करत असतात. सेकंड वन असेल प्लांट बॉडी. तर प्लांट बॉडी जी आहे
ते आर व्हेरी सिम्पल आणि क्रूड सिस्टीम आणि लीव्जसारखे स्ट्रक्चर दिसतात, परंतु यामध्ये रिअल स्टेम किंवा रिअल लीव्ज जे आहेत हे टोटली अब्सेंट असतात. आणि थर्ड वन कॅरेक्टरिस्टिक्स असेल रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनमध्ये मोसेस जे आहेत हे स्पोर रिलीज करत असतात आणि स्पोर्स हे लीव्ज लाईक स्ट्रक्चर नंतर डेव्हलप होत असतात. तर हे स्पोर्स वॉटरमध्ये ट्रॅव्हल करून न्यूज मोसेस तयार करत असतात. अँड फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज डिपेंडन्स ऑन वॉटर. तर ते हे फर्टिलायझेशन प्रोसेससाठी आणि स्प्रेडिंग प्रोसेससाठी वॉटर हे इसेन्शियल असतं. मोसेस हे कम्प्लिटली ड्राय आउट होऊन पुन्हा ते सर्वाईव्ह करू शकतात आणि पुन्हा पाणी मिळाले की ते रिवाईव्ह होऊ शकतात, म्हणजे ते ग्रोथ होत असतात. ओके. नेक्स्ट स्लाइड इज टेरडोफाइट्स. तर टेरडोफाइट्स प्लांट्स मीन्स फर्न्स किंवा देअर अलिल्स. तर यामध्ये जी प्लांट बॉडी आहे टेरडोफायटिक प्लांट्समध्ये ट्रू रूट्स किंवा स्टेम किंवा लीव्ज यांना आपण वेल डिफरन्शिएट करू शकतो. त्यांच्यामध्ये ट्रू रूट्स असतात, स्टेम्स असतात, लीव्ज असतात. म्हणजेच काय तर ब्रायोफायटिक प्लांटपेक्षा ते ॲडव्हान्स झालेले आहेत, परंतु यांच्यामध्ये फ्लॉवरिंग नसते, त्यांना फ्लॉवर आलेले नसतात. यांच्यामध्ये सुद्धा जसं ब्रायोफायट्समध्ये स्पोर्स तयार होत असतात आणि त्यांच्यापासून नवीन जनरेशन होत असतं, तसंच टेरडोफायटिक प्लांट्समध्ये सुद्धा स्पोर्सपासूनच ते रिप्रोड्यूस होत असतात. तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स असेल व्हॅस्क्युलर टिश्यूज. म्हणजेच यांच्याकडे झायलिम आणि फ्लोएम हे प्रिमिटिव्ह टाईपचे डेव्हलप होत असतात, ज्यांच्यामुळे वॉटर आणि मिनरल्स कंडक्ट होत असते. झायलिममुळे वॉटर आणि मिनरल कंडक्ट होत असते. तर फूड्स हे पूर्ण प्लांट बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम फ्लोएम करत असते. थर्ड वन कॅरेक्टरिस्टिक्स असेल रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय वॉटर डिपेंडन्स फर्टिलायझेशन होत असते. मेन प्लांट बॉडीमध्ये स्पोरोफायटिक रेंज ही डॉमिनंट असते आणि गॅमेटोफायटिक फेज जी असते ही इंडिपेंडंट असते आणि छोटी असते. यालाच प्रोथॅलस म्हणतात. त्यांचं जे हेबिटेट आहे म्हणजेच ते मोइस्ट किंवा सेडी प्लेसेसमध्ये आढळतात. फॉर एक्झाम्पल सिलेजिनेला असेल किंवा स्पाईक स्पाईक एक्झाम्पल स्पाईक मोस म्हणतो त्याला, किंवा इक्विसेटम म्हणजे हॉर्सटेलसारखं त्यांचं प्लांट बॉडी दिसत असते. किंवा टेरिस म्हणजेच फर्न प्लांट, ते जे पक्ष्यांच्या फिदरसारखं त्यांची लीव्ज अरेंज झालेली असतात. नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेरडोफाइट्स. तर टेरडोफाइट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजेच फर्स्ट वन असेल सीडलेस आणि व्हॅस्क्युलर प्लांट. तर टेरडोफायटिक प्लांट्समध्ये हे प्रिमिटिव्ह टाईपचे व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात, क्रिप्टोगॅमिक प्लांट्स असतात. यामध्ये सीड्स नसतात, पण झायलिम आणि फ्लोएम हे प्रेझेंट असतात, म्हणजेच ट्रान्सपोर्ट सिस्टीम वेल डेव्हलप झालेली असते. यामध्ये सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तर त्यांच्यामध्ये ट्रू अल्टरनेशन जनरेशन असते. म्हणजेच मेन प्लांट बॉडी ही स्पोरोफायटिकली डॉमिनंट असते, तर स्पोरोफाईट टू गॅमेटोफाईट आणि पुन्हा स्पोरोफाईट अशी सायकल ही कंटिन्यूस चालू असते. ओके. अँड थर्ड वन कॅरेक्टरिस्टिक्स असेल तर स्पोरोफायटिक डिफरन्सिएशन. म्हणजे स्पोरोफाईटकडे ट्रू रूट्स असतात, ट्रू स्टेम असतात किंवा ट्रू लीव्ज असतात. म्हणजेच हे ब्रायोफाईटपेक्षा ॲडव्हान्स झालेले प्लांट्स असतात. आणि फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज रिप्रोडक्शन बाय द स्पोर्स. तर त्यांचे जे रिप्रोडक्शन होत असते हे रिप्रोडक्शन स्पोर्स थ्रू होत असते. स्पोरॅन्जियामध्ये स्पोर तयार होत असतात आणि स्पोर जर्मिनेट होऊन गॅमेटोफायटिक तयार होत असतो. अँड फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज होमोस्पोरस. आता होमोस्पोरस म्हणजे काय, तर होमोस्पोरस म्हणजे काही स्पीसीज जे आहेत ते होमोस्पोरस असतात, म्हणजे एका प्रकारचे स्पोर तयार होत असतात. आणि काही ज्या स्पीसीज असतात ते हेटेरोस्पोरस असतात. हेटेरोफोरस म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ द स्पोर्स तयार होत असतात. म्हणजेच मायक्रोस्पोर. आता मायक्रोस्पोर हा मेल गॅमेटोफाइट्स असतो आणि सेकंड वन असेल मेगास्पोर. तर मेगास्पोर हे फिमेल गॅमेटोफायटिक प्लांट्स असतं. अँड त्यांची जी हॅबिटॅट बघितली तर सिक्स्थ कॅरेक्टर जर बघितलं तर हॅबिटॅट जे आहे हे मोस्टली सेडी प्लेसमध्ये आढळतात आणि
काही जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून ओळखले जातात, त्यांना आपण गार्डनच्या डेकोरेशनसाठी सुद्धा वापरतो. नेक्स्ट स्लाइड इज जिम्नोस्पर्म. तर इन जिम्नोस्पर्मिक प्लांट यांच्यामध्ये वेल डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी असते, म्हणजेच ट्रू रूट्स असतात, ट्रू स्टेम्स असतात अँड ट्रू लिव्ज असतात. या म्हणजे वॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ही वेल डेव्हलप झालेली असते, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम हे वेल डेव्हलप झालेले असतात. ओके, तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स याच्यातले बघितले तर नेकेड सीड्स, म्हणजे सीड्स फळामध्ये इन्क्लोज झालेले नसतात, म्हणून त्यांना जिम्नोस्पर्म असे म्हटलं जातं आहे. आता जिम्नो म्हणजे काय, तर जिम्नो म्हणजे नेकेड आणि स्पर्मा म्हणजे काय, तर सीड्स. स्पर्मा म्हणजे सीड. आता सीड हे डायरेक्टली कवर झालेले म्हणजे कोनवर डेव्हलप झालेले असतात, परंतु ते इन्क्लोज झालेले नसतात. यांच्यामधले जे रूट्स असतील तर रूट्स हे युजली टॅपरूट असतात आणि काही रूट्स हे सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात, म्हणजे सायकसमध्ये कॉरलाइट रूट्स असतात, म्हणजेच नोस्टॉकसारखे जे ब्लू ग्रीन अल्गी असतात जे नायट्रोजन फिक्सेशन करत असतात, तसाच प्रकारे सायकसमधील जे रूट्स असतात हे नायट्रोजन फिक्सेशनसुद्धा करत असतात. पायनसमध्ये मायकोरायझल असोसिएशन होत असते, जसं फंगसमध्ये मायकोरायझल असोसिएशन होत असते. ओके, आणि याची जी लिव्ज आहेत हे लिव्ज हे दोन प्रकारचे असतात, म्हणजे सिम्पल लिव्ज. फॉर एक्झाम्पल सायकस प्लांट असेल किंवा निडल लाईक लिव्जमध्ये हे पायनस असतात. आता हे प्लांट्स झिरोफायटिक ॲडॅप्टेशन म्हणून म्हणजेच पाणी हे कमी लॉस होत असते याच्यामध्ये. आणि त्यांचं जर रिप्रोडक्शन बघितलं तर जिम्नोस्पर्म हे हेटेरोस्पोरस असतात. हेटेरोस्पोरस म्हणजेच काय, तर मायक्रोस्पोर म्हणजे मेल गॅमेटोफाइट पोलेन ग्रेन्स आणि मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट. तर यांचं फर्टिलायझेशन होत असतं थ्रू द वॉटर. आणि कारण वॉटरमुळे नसतं, तर यांचे जे हे फर्टिलायझेशन असते हे फर्टिलायझेशन वॉटर इंडिपेंडेंट असते, कारण यांच्यामध्ये पोलेन ट्यूब जी असते ही पोलेन ट्यूब काय झालेली असते, वेल डेव्हलप झालेली असते आणि त्याद्वारे फर्टिलायझेशन होत असते. ओके, आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्ससुद्धा यांच्यामध्ये चांगलं असतं, म्हणजे पाईन वूड्स असतील किंवा टर्पेंटाईन ऑइल्स असेल. सायकस हे ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून आपण गार्डनमध्ये यूज करू शकतो किंवा त्यांच्यापासून मेडिसिनल युजेससाठी सुद्धा आपण हे प्लांट्स वापरू शकतो. नेक्स्ट स्लाइड इज अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममधील जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या तर फर्स्ट वन असेल सीड बेअरिंग आणि वॅस्क्युलर प्लांट. यामध्ये वेल डिफरन्शिएटेड रूट, स्टेम आणि लीव्ज असतात. यांच्यामध्ये वॅस्क्युलर बंडल्स हे वेल डेव्हलप झालेले असतात, म्हणजे झायलेम फ्लोएम प्रेझेंट असतात. अँड सेकंड वन असेल इनक्लोज ऑफ द सीड्स. तर हे सीड्स जे आहेत हे सीड्स फळामध्ये इनक्लोज झालेले असतात, म्हणून त्यांना अँजिओस्पर्म म्हणतो. अँजिओ म्हणजे काय, कवर झालेले, आणि स्पर्मा म्हणजे सीड. अँड थर्ड वन असेल वाईड डिस्ट्रीब्युशन किंवा साईज व्हॅरिएशन. तर यांच्यामध्ये सर्वात जास्त संख्या असलेला हा प्लांट ग्रुप असतो अँजिओस्पर्म. फॉर एक्झाम्पल वॉल्फिया. तर वॉल्फिया जे प्लांट आहे सर्वात लहान प्लांट, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 0.1 सेंटीमीटर पासून तर युकॅलिप्टस जे आहे हे जवळजवळ 100 मीटर टोल्सपर्यंतचे व्हॅरिएशन्स. ओके, तर यांच्यामधले जे फ्लॉवर्स जे आहेत फ्लॉवरपासून फ्रूट्स तयार होतात, फ्रूट्स नंतर सीड्स फॉर्मेशन होत असतात आणि फ्लॉवर्स हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतं. फर्टिलायझेशन नंतर ओव्हरी तयार होत असते आणि फ्रूट्स ओव्हल्समध्ये सीड फॉर्मेशन होत असते. आणि नेक्स्ट असेल डबल फर्टिलायझेशन. तर डबल फर्टिलायझेशन आहे तर यामध्ये वन मेल गॅमेट जो आहे तो प्रेझेंट असतो आणि प्लस एग सेल. आता या दोघांचं फ्युजन होऊन झायगोट फॉर्मेशन होत असतो, म्हणजेच आणि सेकंड मेल गॅमेट जो आहे हा सेकंड मेल गॅमेट पोलर न्यूक्लियर सेल्स सोबत जाऊन फ्यूज होत असतो आणि त्याच्यापासून इंडोस्पर्म तयार होत असतो. हे फक्त अँजिओस्पर्ममध्येच आढळत असतं. तर स्टुडंट्स, पोलेन पिस्टिल इंटरॅक्शन आणि डबल फर्टिलायझेशन्सवरती व्हिडिओ अपलोड मी केलेला आहे, म्हणजे ते तुम्ही अगोदर बघून या. ओके,
तर अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत हे वॅस्क्युलर प्लांट्स असतात. त्यांच्यामध्ये रूट स्टेम हे वेल डेव्हलप झालेले असतात आणि यामध्ये फ्लॉवर्स हे फाउंड होत असतात. अँड सीड डेव्हलप झालेले असतात, ऑर्गन्स वेल डेव्हलप झालेले असतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतो. आता फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत, अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत, हे मोस्टली ॲडव्हान्स प्लांट असतात आणि बेनिफिशियल ग्रुप ऑफ द प्लांट्स असतात. अँड दे कॅन ग्रो इन व्हेरियस हॅबिटॅट. तर ते वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आढळत असतात. त्यांच्यामध्ये ट्रीजसुद्धा असतात, हर्ब्स असतात, श्रब्स असतात आणि बुसेससुद्धा असतात. नेक्स्ट स्लाइड, क्लासिफिकेशन ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट. तर अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये टू कॅटेगरीमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन होत असतं. फर्स्ट वन असेल मोनोकोटिलिडोन अँड सेकंड वन असेल डायकोटिलिडोन. ओके, तर मोनोकोटिलिडोन्स मीन्स सिंगल्स कोटिलिडोन, म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल व्हीट प्लांट, यांची सिंगल कोटिलिडोन असते. किंवा डायकोटमध्ये जे सीड आहे हे 2 कोटिलिडॉन्स असतात. आणि मोनोकोट्समध्ये लीव्ज बघितले तर लीव्ज हे सिम्पल असतात, पॅरलल वेनेशनचेच असतात. फॉर एक्झाम्पल राईस असेल किंवा ज्वारी असेल, मेज असतील. आणि रेटिक्युलेट वेनेशन हे डायकोट प्लांटमध्ये असतात. म्हणजे रेटिक्युलेट म्हणजे काय, तर ते जाळ्यासारखे त्यांचे जे लीव्जमध्ये नेटवर्किंग होत असते. आणि रूट्स जर बघितले, आता मोनोकोटिलिडॉन्स प्लांट जे आहेत यांच्यामध्ये जे रूट्स आहेत हे ॲडव्हेंटिशियस टाईपचे रूट्स सिस्टीम असते. आणि टॅपरूट टाईपची सिस्टीम जी आहे ही डायकोटिलिडॉन प्लांट्समध्ये आढळून येत असते. यांच्यामध्ये जे मोनोकोटिलिडॉन्स प्लांट्स आहेत यांच्यामध्ये 3 मेंबर्स ऑफ द फ्लोरल वॉल्स असतात. तसेच जे डायकोटिलिडॉन्स प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये पेंटामिरस किंवा टेट्रामिरस असे फ्लॉरल वॉल्स असतात. आणि त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर बंडल्स हे ऑर्गनाइज झालेले असतात इन द फॉर्म ऑफ द रिंग्स. तर त्यांच्यामधले की जे वॅस्क्युलर बंडल जे आहेत ते रिंग फॉर्मेशन्समध्ये झालेले असतात. ओके, आणि ते ओपन फॉर्म असतात. तर जे मोनोकोटिलिडॉन्स प्लांट्स आहेत, तर मोनोकोटिलिडॉन्स प्लांट्समधील जे वॅस्क्युलर बंडल जे आहेत हे कसे असतात, तर क्लोज टाईपचे असतात, स्कॅटरेड टाईपचे असतात. ओके, अँड यांची जर एक्झाम्पल बघितली तर एक्झाम्पल जे आहेत मोनोकोटिलिडॉन्सची एक्झाम्पल बनाना प्लांट असेल किंवा शुगर प्लांट असेल, मेज प्लांट असेल किंवा लिलीज असतील, हे सर्व मोनोकोटिलिडॉन्सचे प्लांट मेंबर आहेत. आणि डायकोटिलिडॉन्समध्ये जर बघितलं तर सनफ्लॉवर असेल, टोमॅटो असेल, मँगो असेल. ओके,